नमस्कार, तुम्हा सर्वांचं चॅनलवर स्वागत आहे। चमचमीत भरली वांगी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन जवळपास सगळ्यांनाच आवडतं। तेव्हा आज मी अशीच झटपट होणारी भरली वांगी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे। रेसिपी शेवटपर्यंत पहा। चला तर करूया आपण भरलेली वांगी। इथे वांगे स्वच्छ धुवून वांग्याचं देठ न काढता पुढील बाजूने वांग्याला 4 बाजूने कापले आहे व ते मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटे भिजत घालून ठेवले होते। भरण्यासाठी आपण इथे काळं वाटण, शेंगदाण्याचा कुट्टा, कांदा लसूण मसाला, मीठ आणि गरम मसाला घेतला आहे। तो आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। आता हा सुका मसाला एक एक करून आपण वांग्यामध्ये भरून घेऊ। इथे पाहू शकता आपण मी काटाळ वांगे घेतलेले आहेत। काटाळ वांगे जे असतात ते गावरान असतात, त्याची चव पण फार छान लागते। आता आपण दुसऱ्या वांग्यात पण मसाला भरून घेऊयात। इथे आपण ओला मसाला पण वापरू शकत होतो, परंतु मी इथे सुका मसाला वापरलाय। हा आता आपण सगळ्या वांग्यामध्ये भरून घेऊयात। माझा इथे सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालाय। आपण सगळ्या वांग्यामध्ये पूर्ण मसाला भरलेला आहे। हे आता आपण फ्राय करायला घेणार आहोत। इथे मी एका कढईमध्ये तेल टाकत आहे। हे तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी घालणार आहे। यामध्ये मोहरी टाकत आहे। साधारणतः अर्धा चमचा मी मोहरी टाकली। अर्धा चमचा इथे मी जिरे टाकत आहे। जिरे मोहरी तेलामध्ये छानशी तडतडू द्यायची। तुम्ही पाहू शकता जिरे मोहरी आपली तडतडली। यामध्ये मी आता लसण अद्रकची पेस्ट घालत आहे। गॅसची फ्लेम कमी करी। आता आपण लसण अद्रक आणि जिरे मोहरी सगळं परतून घेऊयात। यामध्ये मी कढीपत्ता घालते। कढीपत्त्याचे एक 5-6 पानं येथे घातलेले आहेत। आता हे सगळं परतलं आपलं। यामध्ये एक एक करून सगळे वांगे सोडूयात। हे वांगे व्यवस्थित परतून घ्यायचे। खालच्या वरच्या साईडने वांगे चांगले परतले पाहिजे आपले। सर्व बाजूने तेलामध्ये वांगे मी फ्राय करून घेत आहे। पाहू शकता आपले वांगे फ्राय झालेत। आपण हे डीप फ्राय केलेत। आता एक एक करून आपण हे सगळे काढून घेऊयात। इथेच आपण काय करू शकतो की जो काळं वाटण आपण पुढे घालणार आहेत किंवा याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे ते आपण इथे घालू शकतो, परंतु आपण ऑलरेडी वांगे हे डीप फ्राय केलेत, त्यामुळे आपण हे सगळे काढूनच घेत आहोत। याच कढईमध्ये मी आता चमचाभर तेल घालते। तेल अगदी थोडं घातलंय आपण, कारण आपण आधी पण तेलामध्ये वांगे परतून घेतलेले आहेत। इथे मी लाल तिखट घालते आणि काळं वाटण। हे जे काळं वाटण मी इथे घालणार आहे ते काळं वाटण मी आधीच तयार करून ठेवलेलं आहे। काळं वाटण कसं तयार करायचं याची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता। हे काळं वाटण मी इथे 2 चमचे घालून घेते। गॅसची फ्लेम कमी करून आपण हे मसाले परतून घेणार आहोत। आता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेतो आहोत। चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये हे मसाले मिक्स करायचे, जेणेकरून हे व्यवस्थित परततील आणि जळणार सुद्धा नाही। मसाला एकदम मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। इथे अजून थोडं मी पाणी घालत आहे। सुरुवातीला पण वांग्यामध्ये सुका काळा मसाला भरला होता, त्यामुळे मी ते काळं वाटण कमी घेतलंय। जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर आपण जास्त काळं वाटण घेतलं तरी चालतं, किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त काळं वाटण वापरू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मसाले इथं वापरू शकता। आता आपण फ्राय केलेले सगळे वांगे यामध्ये घालून घेऊयात। ही वांगी ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। इथे मी 1 छोटा चम्मच मीठ घालत आहे। मीठ आपल्या आवडीप्रमाणे घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, परंतु आधी पण मसाल्यामध्ये जे आपला कोरडा मसाला होता त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे मी कमी घातलंय। यामध्ये अजून थोडंसं पाणी घालते। पाणी घालून हे वांगे आपल्याला शिजून घ्यायचेत। यावर झाकण ठेवून आपण हे 2 ते 3 मिनिट इथे शिजून घेणार आहोत। पाहूया वांगे शिजले का। वांगे शिजले का पाहण्यासाठी वांग्याचं देठ चेक करून पाहायचं, देठ दाबून बघायचं। जर देठ हे नरम झालं असेल तर वांगे शिजलेले असतात। 90% जवळपास आपले वांगे शिजलेले आहेत। तरी पण आपण अजून 1 मिनिट झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करून हे शिजून घेऊयात। पाहू शकता मस्त तरी सुटली। आपली मसाला वांगी इथे तयार आहेत। एकदम तेल सोडले वांग्यानी। मी इथे थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे, तुम्ही एकदम सुके करू शकता किंवा अजून जास्त ग्रेव्ही ठेवू शकता। आता याच्यावर कोथिंबीर घालून घेते। एकदम छान झालेत आपले मसाला वांगे, दिसायला पण एकदम भारी दिसतायत आणि वास पण छान येतोय। आता मी गॅस बंद करते। आपले मसाले वांगे तयार आहेत। भरली वांगी भाकरी सोबत, चपाती सोबत, कशासोबत पण आपण खाऊ शकतो।
बाजरीच्या भाकरीसोबत तर एक नंबर लागतात। रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।